नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये भांडवली खर्चाचं या ठिकाणी प्रमाण कसं करायचं याबद्दल बघितलेलं आहे आणि कोणकोणती भांडवली खर्चाची पदं आहेत त्याच्याबद्दल पण आपण या ठिकाणी माहिती बघितलेली आहे. आता आपण या ठिकाणी आगम खर्च किंवा महसुली खर्च किंवा चालू खर्च जो आहे तर आपण इंग्रजीमध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. तर त्याच्या खर्चाचं या ठिकाणी आगमन कसं करायचं किंवा प्रमाण कसं करायचं याच्या बाबतीत आपण या ठिकाणी बघणार आहोत. मुळात म्हणजे या ठिकाणी महसूल खर्च किंवा आगम खर्च जो आहे तो म्हणजे काय, त्या ठिकाणी उत्पादनासाठी किंवा या ठिकाणी व्यवसाय चालवण्यासाठी किंवा दैनंदिन खर्चासाठी दैनंदिन व्यवहारासाठी आपण जो काही खर्च करतो त्याला आपण या ठिकाणी महसूल खर्च असं म्हणतो. काय म्हटलं मी, महसूल खर्च किंवा आगम खर्च म्हणजे काय, तर जो दैनंदिन व्यवहार करण्यासाठी उत्पादनासाठी किंवा व्यवसाय चालवण्यासाठी जो खर्च आपण करत असतो त्याला आपण महसुली खर्च असं म्हणतो. आता जे महसूल खर्च जो आहे तो कोणकोणत्या कारणासाठी केला जातो किंवा कोणत्या उद्देशाने या ठिकाणी केला जातो त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी आता माहिती बघणार आहोत. पहिलं म्हणजे या ठिकाणी चल संपत्ती खरेदी करण्यासाठी केलेला जो खर्च असतो तो या ठिकाणी आगम खर्च किंवा महसूल खर्च असतो. जसे या ठिकाणी जो व्यावसायिक ज्या वस्तूची खरेदी विक्री करतो ती वस्तू खरेदी करण्यासाठी जो खर्च केला जातो आपण या ठिकाणी चल संपत्ती खरेदी करण्यासाठी म्हणतो. वस्तूची खरेदी करायची आणि विक्री करायची या ठिकाणी मधला जो या ठिकाणी नफा होतो, खरेदी आणि विक्री याच्यातला जो फरक असतो तो आपला नफा असतो. तर हा चल संपत्ती खरेदी करण्यासाठी जो खर्च करावा लागतो त्याला आपण महसुली खर्च किंवा आगम खर्च असं म्हणतो. किंवा वस्तू खरेदी केल्यानंतर त्यासाठी जो भाड्याचा खर्च दिला जातो तोही या ठिकाणी आगम खर्च समजला जातो किंवा महसुली खर्च समजला जातो. किंवा स्थिर संपत्ती चालू स्थितीत ठेवण्यासाठी जो खर्च केला जातो, जसे या ठिकाणी त्या संपत्तीचं भरण पोषण करणे किंवा नवीनीकरण करणे, रिन्युएशन करणे यासाठी जो खर्च केला जातो तो सुद्धा या ठिकाणी महसुली खर्च म्हणून केला जातो. म्हणजे स्थिर संपत्ती चालू स्थितीत ठेवण्यासाठी तुम्हाला जो खर्च करावा लागतो तो खर्च या ठिकाणी आगम खर्च किंवा महसुली खर्च म्हणून विचारात घेतला जातो. त्याचबरोबर व्यवसाय चालवण्यासाठी केलेला जो खर्च असतो, व्यवसाय चालवून ठेवण्यासाठी, उदाहरण या ठिकाणी तुम्हाला कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागेल, भाडं द्यावे लागेल, वर्तन म्हणजे या ठिकाणी कमिशन द्यावे लागेल, जाहिरात करावी लागेल, विमा कर द्यावा लागेल, मजुरी असेल, व्याज असेल, तर हे सगळं जे आहे दैनंदिन व्यवसाय चालवण्यासाठी जो खर्च करतात तो सर्व खर्च या ठिकाणी महसुली खर्च म्हणून विचारात घेतला जातो. त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतो. त्यानंतर वस्तूच्या निर्मिती करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी केलेला जो खर्च असतो तो खर्च सुद्धा या ठिकाणी तुमचा महसुली खर्च म्हणून विचारात घेतला जातो किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून घेतला जातो. उदाहरणार्थ कमिशन असेल किंवा जाहिरात खर्च असेल, हा या ठिकाणी वस्तूच्या निर्मितीसाठी किंवा जाहिरातीसाठी तुम्हाला खर्च करावा लागतो. त्यानंतर व्यवसायाची लाभार्जन शक्ती जी आहे ती टिकवून ठेवण्यासाठी जो तुम्हाला जो खर्च करावा लागतो तो सुद्धा महसुली खर्च म्हणून विचारात घेतला जातो. तुमचा जो काही नफा आहे हा नफा सातत्याने या ठिकाणी मिळत राहावा याची तुम्हाला जे काही प्रयत्न करावे लागतात त्यासाठी जो खर्च करावा लागतो तो सुद्धा या ठिकाणी तुमचा महसुली खर्च म्हणून विचारात घेतला जातो. त्यानंतर या ठिकाणी काही उदाहरणे या ठिकाणी आणखीन त्यांनी दिलेली आहेत, ती खाली तुम्हाला सांगतोय. एक म्हणजे या ठिकाणी स्थिर संपत्तीच्या दुरुस्तीवर नोंदणीकरणासाठी केलेला खर्च. दुसरं म्हणजे या ठिकाणी कच्चा माल आणि स्कंदाच्या खरेदीसाठी केलेला खर्च, स्कंद म्हणजे स्टॉक. त्यानंतर संपत्तीवर दैनंदिन खर्च किंवा विविध व्यापारी खर्च जे असतात ते खर्च सुद्धा या ठिकाणी महसुली खर्च म्हणून विचारले जातात. त्याचबरोबर वस्तूच्या उत्पादन आणि वितरणासाठी केलेला खर्च, व्यवसाय संचालनासाठी दैनंदिन खर्च, त्यानंतर व्यवसायासाठी घेतलेल्या ऋणावर व्याज इत्यादी या ठिकाणी जे खर्च आहे ते सगळे महसुली खर्च म्हणून विचारात घेतले जातात. आता याच्यामधले जे काही दैनंदिन खर्च जे असतात किंवा जी खर्चाची पदं आहेत ती आपण या ठिकाणी एक एक बघणार आहोत. पहिलं म्हणजे या ठिकाणी मजुरी, ज्याला आपण वेजेस म्हणतो. मुळात म्हणजे पहिलं मजुरी आणि वेतन यातला फरक तुम्हाला सांगतो, कारण खालती या ठिकाणी वेतनाचं पण या ठिकाणी येणार आहे. मजुरी म्हणजे या ठिकाणी शारीरिक श्रम जे लोक कर्मचारी कामगार करतात त्यांना त्यांच्या श्रमाचा जो मोबदला दिला जातो त्याला आपण या ठिकाणी मजुरी किंवा वेज असं म्हणतो. दुसरं जर गोष्ट सांगायची म्हटलं, जे या ठिकाणी कारखान्यामध्ये काम करतात, शारीरिक काम करतात, त्यांना दिला जाणारा जो त्यांच्या श्रमाचा मोबदला असतो त्याला आपण मजुरी असं म्हणतो. आणि वेतन म्हणजे या ठिकाणी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रमाचा जो मोबदला दिला जातो त्याला आपण वेतन असं म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये सॅलरी असं म्हणतात.
तर ही जी काही मजुरी आहे हे मजुरीचं या ठिकाणी प्रमाणन करताना अंकेक्षकानं काय काळजी घेतली पाहिजे आणि काय काय गोष्टी या ठिकाणी बघितल्या पाहिजेत त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी आता विचार करणार आहोत. या ठिकाणी मजुरीचे शोधन जे आहे, शोधन म्हणजे या ठिकाणी देणे, जी मजुरी देत असताना अंकेक्षकानं या ठिकाणी काय या ठिकाणी लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. तर याच्यामध्ये कारण का तर मजुरीचं शोधन करतानाच बऱ्याच वेळेला या ठिकाणी अफरातफर आणि लबाडीचे व्यवहार जास्त करत असतात. बऱ्याच वेळेला कर्मचारी कामावर नसताना त्याचे या ठिकाणी हजेरी लावण्याचा प्रकार होतो किंवा या ठिकाणी ज्यादा या ठिकाणी दिवस त्याची हजेरी लावली जाते. काही वेळेला ज्यादा काम केलं म्हणून या ठिकाणी त्यांच्या नावावरती रक्कम टाकली जाते. तर अशा वेळेला अशा पद्धतीनं अफरातफर किंवा लबाडी होण्याची शक्यता दाट असते. तर असं या ठिकाणी ह्या मजुरीचं प्रमाणन करत असताना अंकेक्षकानं काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, जेणेकरून या ठिकाणी योग्य तो या ठिकाणी तुम्हाला निष्कर्ष काढता आला पाहिजे. म्हणून या ठिकाणी बऱ्याच वेळेला हे परीक्षण करत असताना लबाडी शोधून काढण्यासाठी अनेक मार्ग जे आहेत ते मार्ग तुम्ही या ठिकाणी विचारात घेतले पाहिजे. त्याचबरोबर कारकुनाकडून सुद्धा या ठिकाणी नकळत या ठिकाणी चुकवण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला तुम्ही समयाधार आणि कार्याधार जो आहे, या कार्याधार मजुरी जी असते याबाबत ठेवलेल्या तपशिलांचे या ठिकाणी पर्याप्त जी आहे मुद्द्यांचा विशेष विचार करावा लागतो. की तुमच्या या ठिकाणी मजुरी देण्याची हे आहे पद्धती आहेत त्यांच्या तपशील या ठिकाणी तुम्ही विचारात घेणं गरजेचं आहे. तुम्ही अनेक प्रकारे मजुरी देताय, या ठिकाणी समयानुसार वेतन देत आहे, कार्यानुसार वेतन देत आहे आणि त्यानुसार या ठिकाणी वेगवेगळ्या प्रेरणात्मक या ठिकाणी वेतन योजना आपण राबवत असतो. तर या सगळ्या वेतन योजनेचा तपशील आपण या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे आणि त्यानंतरच अंकेक्षकांचं काम करायला सुरुवात करावी. आणि ज्यावेळेला आपण या ठिकाणी प्रोत्साहनात्मक वेतन योजना राबवतो त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी अफरातफर होण्याची शक्यता असते. तर या सर्व गोष्टींचा तपशील विचारात घेऊनच या ठिकाणी प्रमाणन अंकेक्षण केलं पाहिजे. तर हे प्रमाणन करत असताना काही पद्धतीचा अवलंब या ठिकाणी अंकेक्षकांना करायचा आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी वाचून दाखवतोय. तर चाचणी परीक्षणाचा अवलंब करून या ठिकाणी वेगवेगळ्या काळातील मजुरींचं या ठिकाणी निवडक नोंदी घेऊन मजुरीच्या रकमेचे आगणन करावे आणि मजुरीची बेरीज तपासून पाहावी. या ठिकाणी चाचणी परीक्षण या ठिकाणी मी ज्या ठिकाणी वेगवेगळ्या काळातील ज्या मजुरी दिलेल्या आहेत त्या मजुरींच्या निवडक नोंदी घेऊन या ठिकाणी त्या मजुरीचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन ज्याला आगणन म्हणतो किंवा गणिती ताळा करून बघणे आणि त्यानंतर या ठिकाणी त्या मजुरीची बेरीज करून पाहणे. कारण एक चाचणी म्हणजे या ठिकाणी आपण निवडक काही लोकांची या ठिकाणी काय करतो, ज्या मजूर दिलेले त्यांची माहिती घेतो, नोंदी घेतो, त्यानुसार या ठिकाणी त्याची कॅल्क्युलेशन आपण केली बरोबर बेरजा केलेल्या बरोबर आहेत का बघून या ठिकाणी मजुरीच्या बेरजा तपासून पाहायला लागतात. त्यानंतर मजूर पुस्तकाच्या साप्ताहिक आणि या ठिकाणी मासिक बेरजा आणि त्याकरता बँकेतून काढलेल्या रक्कमेची तुलना करावी लागते. आता मजूर पुस्तकामध्ये साप्ताहिक किंवा मासिक बेरजा ज्या आहेत त्या बेरजा बघाव्या लागतात आणि त्यानुसारच त्या अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्यानं बँकेतून तेवढी रक्कम काढलेली आहे का ती बघावी लागते. बऱ्याच वेळेला या ठिकाणी झालेली मजुरी, एकूण कर्मचारी झालेली मजुरी ते साप्ताहिक असेल किंवा मासिक असेल आणि त्यानं बँकेतून काढलेल्या रक्कम ह्याच्यात तफावत असू शकते. म्हणजे या ठिकाणी जेवढी मजुरी झालेली नाही त्याच्यापेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी बँकेतून काढली जाऊ शकते. तर ती या ठिकाणी तपासणी करायला पाहिजे. त्यानंतर माहिती मजुरी पुस्तकात लिहिलेल्या मजुरीच्या नावातून काही ठराविक नावांची निवड करून त्या नावांशी संबंधित असलेली मजुरी पत्रिका तपासून पाहावी. त्यामुळे मजुरीच्या पुस्तकात खोटी नावे असल्यास ती उघडकीस येतील. बऱ्याच वेळेला एकाच कर्मचाऱ्याची अनेक नावं या ठिकाणी अनेक वेळा नावं या ठिकाणी येण्याची शक्यता असते. जे एकच नाव 2-3 वेळा या ठिकाणी येऊन त्याच्या नावावरती मजुरीची रक्कम टाकलेली असू शकते. तर या ठिकाणी काही निवडक नावं विचारात घेऊन त्याची तपासणी जर आपण केली तर या ठिकाणी खोटी ज्या नोंदी आहेत त्या खोट्या नोंदी आपल्याला शोधायला मदत होऊ शकते. पण बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं जसं आपण या ठिकाणी शिवभोजन थाळी असते किंवा इतर काही शासनाची योजना असतात तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ज्या व्यक्ती भोजन करायला येऊ शकत नाही अशा लोकांची सुद्धा नावं त्या ठिकाणी टाकली असतात खोट्या पद्धतीची. तर अशा वेळेला 2005च्या वेळेला अशा या ठिकाणी भोजन थाळी चालू झाली त्यावेळेला अशा नावांची खोट्या नावांची या ठिकाणी समाज त्या ठिकाणी आढळून आला. तर अशा काही ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा होऊ शकतात की जो कर्मचारी कामावच नाही अशा कर्मचाऱ्याची नावं त्याच्यामध्ये टाकली जाऊ शकतात किंवा एकाच कर्मचारी 2 वेळा 3 वेळा या ठिकाणी नावं टाकून त्याच्यावरती पैसे उचलले जाऊ शकतात.
तर ती निवडक नावं घेऊन आपण तपासणी केली तर आपण या ठिकाणी खोटे नोंदी आपण तपासून पाहू शकतो. त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांनी मजुरीच्या रकमेचे आगणन केले आणि शोधन केले त्या कर्मचाऱ्यांनी मजुरीच्या पुस्तकात केलेल्या सह्या बरोबर आहेत का, याबद्दल अंकेक्षकाने आपले पूर्ण समाधान करून घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांच्या मजुरीचे तुम्ही या ठिकाणी शोधन केलेले आहे आणि त्यानुसार या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सह्या केलेत का त्याच्या नावासमोर, तेही या ठिकाणी बघायला पाहिजेत. आणि जोपर्यंत पूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत या ठिकाणी अंकेक्षकांनी चौकशी केली पाहिजे. बऱ्याच वेळेला सह्या खोट्या सुद्धा असू शकतात. ज्या कर्मचाऱ्यांच्या नावावरती आपण या ठिकाणी मजुरीचे कॅल्क्युलेशन केलेलं आहे, मजुरी टाकलेली आहे, त्यानंच त्याच्यासमोर त्याच्या नावासमोर सही केली आहे की नाही बघणं गरजेचं आहे. आणि याच्या संदर्भात जर शंका आली तर ती तपासून बघण्याची जबाबदारी अंकेक्षकाची आहे. त्याचबरोबर मजुरीबद्दल काही रक्कम देणे असल्यास त्याबद्दल स्पष्टीकरण मागवावे व ती रक्कम द्यायची राहिली याबद्दल पूर्ण चौकशी करावी. जर मजुरीबद्दल या ठिकाणी देणे रक्कम दाखवली असेल तर ती का दिली नाही याच्याबद्दल स्पष्टीकरण या ठिकाणी मागू शकतो. आणि रक्कम द्यायची राहिली याबद्दल त्याच्याकडून आपण चौकशी करू शकतो, का द्यायची राहिली. कारण मजूर हा या ठिकाणी काय हातावरचं पोट असल्याला त्याच्या वेळेला मजुरी देणं गरजेचं असतं. आणि एखाद्या कर्मचाऱ्याला का दिली गेली नाही त्याच्यामध्ये सुद्धा खरी कारणं असू शकतात, नाही असं नाही, परंतु ती काय गेली याच्याबद्दल चौकशी अंकेक्षकाने करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मजुरांचे हजेरीपटाची तपासणी करावी. खरोखरच या ठिकाणी कर्मचारी आहे की नाही हजेरीपट रोजच्या रोज या ठिकाणी नोंदी केल्या घरी बघायचं आणि त्यानुसारच या ठिकाणी मजुरी दिल्या घरी पाहायचं आहे. त्यानंतर मजुरीचे पैसे देण्यास जबाबदार अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे याबद्दल पाहणी करायची आहे. मजुरी देण्यासंदर्भात ज्या अधिकाऱ्याला अधिकार आहे त्या अधिकाऱ्याने त्याच्यावर सही केली किंवा नाही किंवा मंजुरी त्यांनी दिली की नाही पाहणं अंकेची जबाबदारी आहे. त्याचबरोबर मजुरीच्या शोधल्या दिवशी अचानक भेट देऊन या ठिकाणी मजुरी वाटपाचे प्रमाण करताना अभ्यंतर अवरोध पद्धती या ठिकाणी जी आहे ती कितपत विश्वास त्या पद्धतीवर ठेवायचा हे सुद्धा अंकेक्षकाने चौकशी केली पाहिजे. अभ्यंतर अवरोध पद्धती जी आहे तर या पद्धतीचं या ठिकाणी आपण अवलंब जर केला असेल तर त्यावर आपण किती विश्वास ठेवायचा किंवा ठेवू शकतो याच्याबद्दल प्रत्यक्ष शोधण्याच्या दिवशी आपण भेट दिल्याच्या तरी आपल्याला या ठिकाणी बरीचशी माहिती या ठिकाणी मिळू शकते. त्याचबरोबर दुसरा भाग जो आहे तो वेतन म्हणजे आपण काय म्हणतो याला सॅलरी. तर या ठिकाणी या वेतन शोधनाचे प्रमाण करताना अंकेक्षकाने काय अवलंब करायला पाहिजे तर त्या ठिकाणी खाली काही मुद्दे दिलेले आहेत की अंकेक्षकांना या वेतनाच्या घटकाचे या ठिकाणी प्रमाण करताना काही बाबी विचारात घेतल्या पाहिजे. पहिलं म्हणजे या ठिकाणी वेतन पुस्तकातील माहितीची या ठिकाणी काय करायला पाहिजे सूक्ष्म परीक्षण करावे आणि त्यातील नोंदी अचूक वास्तविक आहेत याची खात्री करून घ्यावी. या ठिकाणी माहिती वेतन पुस्तकातील माहिती म्हणजे कुठली तर कर्मचाऱ्याचं नाव, त्याचा हुद्दा, त्याची वेतन श्रेणी, त्याचं मूळ वेतन, त्याचं या ठिकाणी महागाई भत्ता, घरभाडे भत्ता किंवा इतर त्याला जे भत्ते देतात त्या काही कपात्या केल्या जातात त्या सगळ्या कपाती विचारात घेऊन नेट या ठिकाणी तुम्हाला बॅलन्स द्यावा लागतो, तो किती दिला जातो याबाबतची चौकशी या ठिकाणी अतिशय करायला पाहिजे. ते अचूक आणि वास्तविक आहे किंवा नाही ते बघायला पाहिजे. दुसरं म्हणजे वेतन पुस्तकात राशी जबाबदारी अधिकाऱ्याने या ठिकाणी मंजूर केलेल्या आहेत किंवा नाही ते पाहावे लागतील. म्हणजे या ठिकाणी पगार पत्रकातील ज्या रक्कम आहे त्या रकमेबद्दल जबाबदार अधिकाऱ्याने या ठिकाणी मंजूर दिली आहे का त्या राशीना हे बघायला पाहिजे. म्हणजे जो पगार तुम्ही कर्मचाऱ्यांना देणार आहे तितका पगार देण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याने मंजूर दिली आहे किंवा नाही हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वेतन पुस्तक आणि रोख पुस्तक जे आहे यातील प्रत्येक नोंदीची तुलना करावी. त्या ठिकाणी तुमचं वेतन पुस्तक जे आहे आणि कॅशबुक तुमचं जे आहे याची तुलना या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या नोंदी केलेल्या ते बरोबर आहेत त्यांनी पाहाव्या लागतील. त्यानंतर पगार पुस्तक केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सह्या ज्या आहेत त्या बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. बऱ्याच वेळेला कर्मचाऱ्यांच्या सह्या डुप्लिकेट मारल्या जाऊ शकतात आणि वेतन उचललं जाऊ शकतं किंवा या ठिकाणी पगार त्यांचा समजा एक 25,000 असेल तर 25,000 ते सही घेतली जाते परंतु पगार मात्र त्यांच्या हातात 10 ते 12,000 दिला जातो. तर तसं या ठिकाणी होऊ शकतं. तर वेतन पुस्तकाची काही निवडक महिन्याच्या बेरजा तपासून पाहाव्यात आणि या बेरजा व त्या महिन्यात वेतन देण्यासाठी बँकेतून काढलेली रक्कम बरोबर आहे याबद्दल खात्री करून घ्यावी. काही वेतन पुस्तक जे आहे ते त्यांनी निवडक महिन्यांच्या बेरजा जे आहे ते करून बघायचे आहेत आणि त्या बेरजा आणि त्या महिन्यात दिलं जाणारं वेतन यासाठी बँकेतून तुम्ही जी रक्कम काढलेली आहे ती रक्कम याची तुलना करून या ठिकाणी बघावी लागेल. जेवढा पगार होतो तेवढीच रक्कम काढली आहे की जास्त काढलेली आहे. त्यानंतर पगारवाढीमुळे काही कर्मचाऱ्यांच्या वेतनात फरक पडला असतो. तर अशा वेळी पगारवाढ जी आहे ती देय आहे का, देय होती का ती तपासून बघायला पाहिजे आणि योग्य प्रमाणात देयवाढ जी आहे ती योग्य प्रमाणात दिली आहे का
याचे समाधान करून घेण्यासाठी अंकेक्षकांनी कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती पत्र या ठिकाणी विचारात घेतली पाहिजेत. कर्मचाऱ्यांना दरवर्षी या ठिकाणी वेतनवाढ दिल्या जातात, तर ते वेतनवाढ देत असताना ज्या तारखेला त्याची नियुक्ती झाली त्या तारखेला तुम्हाला वेतनवाढ देता येते. तर ती समजा मध्यंतरच्या काळामध्ये अशा काही वेतनवाढ दिल्या असतील तर त्या देणे योग्य आहे का याच्याबद्दलची खात्री करून, आणि ती दिली असेल तर ती योग्य दिली की ह्याची खात्री करून घ्यावी लागते. कारण काय, बऱ्याच वेळेला आपल्या भारतामध्ये दर वर्षाला आपल्याला या ठिकाणी बोनस दिला जातो, पण काही फॉरेन कंट्रीजमध्ये उदाहरणार्थ अमेरिका असेल किंवा ब्रिटन असेल किंवा युरोपियन इतर कंट्रीज असतील, तर यांच्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत ते दर 3 महिन्याला या ठिकाणी बोनस या ठिकाणी देत असतात. कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह म्हणून या ठिकाणी दिलं जात असतं दर 3 महिन्याला, आणि ते लाखाच्या पटीमध्ये या ठिकाणी दिलं जातं. तर अशी या ठिकाणी जर देय असेल तर काही हरकतच नाही, पण दिली जाणारी सुद्धा या ठिकाणी बोनस योग्य दिलं जातं ह्याचं पण खात्री या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर भाडे, तिसरं पद म्हणजे भाडे, वाहन व्यय किंवा जकात कर. आता जे आहे या ठिकाणी तुम्हाला फ्रेट, कॅरेज आणि कस्टम ड्युटी आपण ज्याला म्हणतो, तर या ठिकाणी अशा प्रकारची खर्चाचे प्रमाण करत असताना अंकेक्षकांनी काय विचार केला पाहिजे ते पुढे मुद्दे दिलेले आहेत. पहिलं म्हणजे या ठिकाणी या खर्चाचे प्रमाण संबंधित वाहकाकडून मिळालेल्या पावत्याच्या आधारे करावे. तसेच वाहकाने खर्चाची योग्य रक्कम लावली आहे याची अंकेक्षकांनी खात्री करून घ्यावी. म्हणजे वाहक जो असतो, ड्रायव्हर जो असतो, या ड्रायव्हरने या ठिकाणी हे जे काही भाड्यांच्या पावत्या जे आहेत, या भाड्यांच्या पावत्या वरून आपण या ठिकाणी प्रमाण करू शकतो. आणि वाहकाने या ठिकाणी खर्चाची योग्य ती रक्कम लावली आहे का भाड्याची, ती या ठिकाणी बघावी लागेल. त्याचबरोबर जहाज प्रमंडळ, रेल्वे अधिकारी, माल वाहून नेणाऱ्या संस्था, माल वाहनात चढणारे अभिकर्ते यांच्याकडून प्राप्त झालेल्या विवरांची काळजीपूर्वक परीक्षण करावे. या ठिकाणी जहाजातून तुम्ही या ठिकाणी माल पडला असेल तर जहाज प्रमंडळाची या ठिकाणी पावती बघावी. रेल्वेने पडले तर रेल्वे अधिकाऱ्याची दिलेली पावती बघावी लागेल. आणि माल वाहून येणाऱ्या संस्था ज्या असतात, उदाहरणार्थ ट्रान्सपोर्ट कंपन्या ज्या असतात, तर त्यांनी जर मालाची वाहतूक केली असेल त्यांच्या पावत्या बघायला. त्याचबरोबर या ठिकाणी मालाची चढ उतार करणारे जे हे असतात कर्मचारी असतात, त्याला आपण अभिकर्ते म्हणतो, त्यांच्या या ठिकाणी पावत्या, त्यांच्याकडून मिळालेल्या पावत्या विचारात घेऊनच तुम्ही या ठिकाणी या विवरांचं परीक्षण करावं. त्यानंतर वाहकाकडून परत मिळालेल्या रकमांची लेखापुस्तकात योग्य प्रकारे नोंद करण्यात आली आहे याबद्दल खात्री करून घ्यावी. जे काही वाहक असतात या वाहकांच्याकडून जी खर्च होऊन जी रक्कम तुम्हाला परत मिळालेली असते, खर्च जाता जी रक्कम शिल्लक राहते ती तुम्हाला परत मिळते, तर त्याची लेखापुस्तकामध्ये योग्य त्या प्रकारे या ठिकाणी नोंद केली आहे किंवा नाही याची सुद्धा खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर वाहन व्यय ग्राहकातर्फे केला जात असेल तर त्याच्या खात्यामध्ये नोंदवला आहे याबद्दल खात्री करून घ्यावी. जर समजा तो वाहन खर्च जो आहे तो जर ग्राहकानं जर या ठिकाणी केला असेल तर ग्राहकाच्या खात्यावरती तो नोंदवला गेलाय किंवा नाही याच्याबद्दलची खात्री करून घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर जकात कर जो आहे तो फॉरवर्डिंग मार्फत दिला असेल तर त्याने दिलेल्या विवरणांची व पावत्यांच्या ठिकाणी प्रमाणन करावे. या पद्धतीने आपण या ठिकाणी ही बघितलेले अजून काही या ठिकाणी खर्चाची पद आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद.